तुमच्या हाकेला स्वामी ओ कधी देतात? खास गोष्टी. श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल आहेत. ते आपल्या जवळच आहेत, पण अनेकदा आपलाच आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण आपल्या मनाचा गोंगाट जास्त असतो. जेव्हा भक्ताची हाक मनाच्या तळापासून येते, तेव्हा स्वामी तात्काळ ओ देतात. जोपर्यंत तुमच्यात मी हे केले, मी हुशार आहे हा अहंकार असतो, तोपर्यंत स्वामींचा आवाज ऐकू येत नाही. पण ज्या क्षणी तुम्ही मीपणा सोडून स्वामी मी शून्य आहे, जे काही आहे ते तुम्ही आहात अशी भूमिका घेता, त्याच क्षणी स्वामींची ओ येते. रिकाम्या भांड्यातच पाणी भरता येते, तसेच रिकाम्या मनातच स्वामी प्रवेश करतात. जगाचे सर्व दरवाजे बंद होतात, नातेवाईक तोंड फिरवतात आणि तुम्हाला रडायला सुद्धा खांदा मिळत नाही. अशा वेळी जेव्हा तुम्ही हताश होऊन आकाशाकडे बघून म्हणता, स्वामी आता माझा कोणीच नाही, फक्त तुम्ही आहात, तेव्हा त्या आर्त हाकेला स्वामी धावून येतातच. दुःखाच्या कळसावर स्वामींची भेट होते. तुम्ही स्वतः दुःखात असतानाही जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होता किंवा एखाद्या भुकेल्याला अन्न देता, तेव्हा स्वामी सर्वात लवकर प्रसन्न होतात. जो दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसतो, त्याचे पाणी पुसायला मी येतो, हा स्वामींचा नियम आहे. माणसाकडून चुका होतात, पण जेव्हा त्या चुकीची मनापासून जाणीव होते आणि तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर उभे राहून रडत रडत माफी मागता, स्वामी चुकलो, पुन्हा असं होणार नाही, तेव्हा त्या पश्चात्तापाच्या एका थेंबासाठी स्वामी तुम्हाला माफ करतात आणि जवळ घेतात. स्वामी हे काम करतील की नाही, कसे करतील, असे हिशोब करणाऱ्यांना स्वामी भेटत नाहीत. पण जो भक्त म्हणतो, मला माहीत नाही कसं होईल, पण माझे स्वामी आहेत ना, ते बघून घेतील, अशा अंधाधुंद विश्वासाला स्वामी ओ देतात. जिथे डोके चालवणे बंद होते, तिथे स्वामींचे काम सुरू होते. स्वामींना गायी, कुत्रे आणि पक्षी खूप प्रिय आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या मुक्या जनावराची वेदना समजून त्याला पाणी किंवा भाकरी देता, तेव्हा त्या मुक्या जीवाच्या आत्म्यातून जी तृप्तीची लहरी निघते, ती थेट स्वामींपर्यंत पोहोचते. दत्त महाराजांना आळवायचे असेल तर त्यांच्या आवडत्या प्राण्यांची सेवा करा. स्वामींचे ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस. जोपर्यंत तुमच्या मनात भीती आहे भविष्याची आणि आजाराची, तोपर्यंत स्वामींचा हात जाणवत नाही. पण ज्या क्षणी तुम्ही होऊन होऊन काय होईल, स्वामी समर्थ आहेत असे म्हणून निर्धास्त होता, तेव्हा स्वामी हसून म्हणतात, आता तू तयार झालास. द्रौपदीने जोपर्यंत स्वतःची साडी एका हाताने पकडली होती, तोपर्यंत कृष्ण आला नाही. जेव्हा तिने दोन्ही हात वर करून गोविंदा अशी हाक मारली, तेव्हा कृष्ण धावला. तसेच जेव्हा तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न थांबवता आणि आता दोरी तुमच्या हाती म्हणून शरणागती पत्करता, तेव्हा स्वामी सूत्रे हातात घेतात. स्वामींना मोठ्या आवाजाची गरज नसते. गर्दीत किंवा गोंधळात जेव्हा तुम्ही डोळे उघडे ठेवूनही मनातल्या मनात त्यांच्याशी बोलता, तेव्हा ते संवाद स्वामींना खूप आवडतात. ओठांच्या हालचालीपेक्षा हृदयाचे स्पंदन त्यांना लवकर कळते. मला हे मिळावे म्हणून मी स्वामींची सेवा करतो, हा व्यापार झाला. पण स्वामी मला काहीच नको, फक्त तुमची सेवा घडू दे, या भावनेने जेव्हा सेवेकरी काम करतो, तेव्हा काहीही न मागता स्वामी त्याला सर्व काही भरभरून देतात. जेव्हा खूप मोठे संकट येते, तेव्हा अनेक जण देवाला दोष देतात. पण अशा कठीण काळातही जो भक्त म्हणतो, हे स्वामींचीच इच्छा असेल, यातही माझे काहीतरी भले असेल, अशा सकारात्मक भक्ताच्या हाकेला स्वामी कधीच नाही म्हणत नाहीत. त्याची परीक्षा संपते आणि कृपा सुरू होते. जेव्हा तुम्ही तारक मंत्र किंवा नामस्मरण करताना इतके तल्लीन होता की तुम्हाला आजूबाजूच्या जगाचा, वेळेचा आणि देहाचा विसर पडतो, त्या तल्लीन अवस्थेत स्वामींचा आवाज ऐकू येतो. ती एक प्रकारची ध्यान अवस्था असते. तुम्ही कितीही अडचणीत असाल,
पण जर तुम्ही सत्याची कास सोडली नाही तर स्वामी साक्ष देतात. खोटे बोलून यश मिळवणाऱ्याला स्वामी साथ देत नाहीत, पण खरे बोलून नुकसान सोसणाऱ्याच्या पाठीशी ते ढाल बनून उभे राहतात. स्वामी अन्नपूर्णा आहेत. ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो, ताटात अन्न टाकले जात नाही आणि आलेल्या अतिथीला उपाशी पाठवले जात नाही, त्या घरात स्वामी स्वतः अन्नपूर्णा बनून वास करतात. तिथे हाक मारण्याची गरजच पडत नाही, ते तिथेच असतात. जेव्हा तुमचे शब्द संपतात, तक्रारी संपतात आणि मागणेही संपते, तुम्ही फक्त स्वामींच्या फोटोकडे किंवा पादुकांकडे पाहत शांत बसता, तेव्हा त्या शांततेत स्वामी सर्वात स्पष्ट बोलतात. भक्ताची शांतता आणि डोळ्यातला भाव ही स्वामींना मारलेली सर्वात मोठी हाक आहे. तू शांत राहा, आता मी बोलतो आणि मी करतो. हा अनुभव फक्त मौनातच येतो. अनेक लोक उत्साहाने सेवा सुरू करतात, पण काही दिवस अनुभव आला नाही की सोडून देतात. पण स्वामी त्यांनाच ओ देतात ज्यांची सेवा सुख असो वा दुःख श्वासासारखी सुरू राहते. आज मूड नाही किंवा आज वेळ नाही अशी कारणे न देता जो भक्त इमाने इतरे आपली नित्यसेवा पूर्ण करतो, त्याच्या सातत्याला भुलून स्वामी धावून येतात. स्वामी हे शांती स्वरूप आहेत. जोपर्यंत तुमच्या मनात कोणाबद्दल तरी राग, द्वेष किंवा सूडाची भावना आहे, तोपर्यंत स्वामींचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचे नुकसान करणाऱ्या माणसालाही मनापासून माफ करता आणि म्हणता, जा तुझेही भले होऊ दे, तेव्हा तुमचे मन स्वच्छ होते. त्या स्वच्छ मनात स्वामी तात्काळ प्रवेश करतात. क्षमा करणे हाच स्वामींना जिंकण्याचा मार्ग आहे. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत आणि दत्ताला आपले आई वडील, अनुसूया माता आणि अत्री शिशी प्राणापेक्षा प्रिय होते. जर तुम्ही अक्कलकोटला जाऊन हजारो रुपये खर्च केले, पण घरी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना त्रास दिला, तर स्वामी तुमची हाक कधीच ऐकणार नाहीत. पण जे भक्त घरातल्या म्हाताऱ्या माणसांची प्रेमाने सेवा करतात, त्यांच्या घरात स्वामी न बोलावता मुक्कामाला येतात. आपण नेहमी स्वामींकडे मागत असतो, हे द्या ते द्या, पण स्वामी अशा भक्ताच्या प्रेमात पडतात जो काहीही मागत नाही, तर उलट म्हणतो, स्वामी तुम्ही मला जे दिले आहे त्यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. जेव्हा तुम्ही तक्रार करणे थांबवता आणि आहे त्या परिस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा स्वामी खुश होऊन म्हणतात, याला अजून द्या, कारण याला समाधानी राहता येते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.